मुलाने वडिलांच्या चितेला अग्नी द्यायला नकार दिला, अशी कुठली अक्षम्य चूक वडिलांनी केली होती? नक्की ऐका. अहो, ऐकलं ना? आज सकाळी परत काकांचा फोन आला होता. तुम्ही का बोलत नाही त्यांच्याशी? मनीषाने नाश्ता देत असताना राहुलला विचारलं. राहुल म्हणाला, तू तर बोललीस ना, गावाला बाबांची तब्येत खूप खराब झाली आहे. सारखे सारखे तुम्हाला बोलावत आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोलतही नाही आणि गावालाही जात नाही. मनीषा रागातच म्हणाली. काय झालं आहे तुम्हाला? राहुल काहीच बोलला नाही. शांतपणे नाश्ता केला आणि बॅग घेऊन तो ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी जेव्हा तो ऑफिसमधून घरी परत आला तेव्हा त्यानं मनीषाला खूप अस्वस्थ असलेलं पाहिलं. राहुल आलेला पाहून ती चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. तेवढ्यातच फोन वाजला. मनीषा किचनमध्ये होती, त्यामुळे राहुलने फोन उचलला. हॅलो, कोण? राहुल, मी गावाहून तुझा काका बोलतोय. तुझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे. कदाचित ते वाचणार नाहीत. जेवढ्या लवकर तुला येता येईल तेवढ्या लवकर तू गावाला ये. राहुल म्हणतो, काका, मला आता सुट्टी नाही आहे. मी आत्ता गावाला नाही येऊ शकत. तुम्ही सगळे आहात ना, तुम्ही सांभाळून घ्या सगळं. असं बोलून राहुलने फोन ठेवला. मनीषा चहाचा कप घेऊन समोर उभी होती. तिनं सगळं बोलणं ऐकलं होतं. ती राहुलला म्हणाली, मी माझ्या आयुष्यात असा पहिलाच मुलगा बघितला आहे की जो आपल्या वडिलांकडं एवढं दुर्लक्ष करतो. तुझे वडील मरणाच्या दारात आहेत आणि तू इथे आरामात आहेस. कसा मुलगा आहेस तू? सुना तर उगीचच बदनाम आहेत. मनीषा बोलत होती, परंतु राहुलवर त्याचा काहीच फरक पडत नव्हता. चहा पिऊन तो चुपचाप बाहेर फिरण्यासाठी गेला. मनीषा आश्चर्यानं त्याला बघत होती. माझे जर माझ्या वडिलांची 2 दिवस बोलणं झालं नाही तर माझं मन कासावीस होतं. आणि हा राहुल असा कसा आहे? त्याला त्याच्या वडिलांची काहीही देणं घेणं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी परत फोन आला की बाबा या जगातून गेले. तू येतोयस ना राहुल? काका फोनवर त्याला म्हणाले. काका, मला यायला उशीर होईल. तोपर्यंत तुम्ही सगळे अंत्यसंस्कार करा. राहुल अगदी शांतपणे म्हणाला. काका म्हणाले, पण राहुल, तू एकुलता एक मुलगा आहेस. त्यांचा आणि तू असताना त्यांचे अंत्यसंस्कार दुसरं कोणी कसं करेल? काका, आईचं कसं झालं होतं? अत्यंत कटुतेने असं बोलून त्याने फोन कट केला. मनीषाने जेव्हा आपल्या सासऱ्यांच्या मृत्यूची बातमी ऐकली तेव्हा ती जोरजोरात रडू लागली. रडतच राहुलला म्हणाली, ठीक आहे, तुम्ही जावा किंवा नका जाऊ, पण मी माझ्या मुलाला घेऊन आत्ताच्या आत्ता तिकडे जाणार आहे. असं म्हणून तिने एअरलाइन्सला फोन करून तिकीट बुक करायला लावली. राहुल काहीच बोलला नाही. तो गपचूप आपल्या रूममध्ये गेला आणि दरवाजा बंद केला. मनीषा आणि तिचा मुलगा दोघं गावाला गेले, पण ते पोहोचेपर्यंत अंत्यसंस्कार झाले होते. परंतु बाकीचे कार्यक्रम आरुषच्या हातून पार पाडले गेले. गावातल्या म्हाताऱ्या बायका एकमेकींच्यात कुजबूज करत होत्या. यावेळेस मनीषाने ठरवलं होतं की हा नेमका काय प्रकार आहे तो जाणून घ्यायचा. सगळे श्राद्ध झाल्यावर सगळे पाहुणे हळूहळू आपापल्या घरी जाऊ लागले. सगळे घर खाली झालं. काका आणि काकू राहिले होते. त्या दिवशी मनीषा जेव्हा रात्रीच्या जेवणानंतर काका काकूंना दूध द्यायला गेली तेव्हा ते एकटे आहेत हे बघून त्यांना विचारलं, काकू, आज मी मुलाची शपथ देऊन तुम्हाला काहीतरी विचारणार आहे. काकू डोळे ऊस भरून त्याच्याकडे बघू लागली आणि म्हणाल्या, अशी कोणती गोष्ट आहे की तिच्यासाठी तुला मुलाची शपथ घालावी लागली? गोष्ट जर एवढी महत्त्वाची नसती तर मी तुम्हाला शपथ नसती घातली. आणि मला विश्वास आहे की तुम्ही माझ्याशी खोटं नाही बोलणार. ठीक आहे, विचार, तुला काय विचारायचं आहे ते. काकूंनी सुटकेचा एक निश्वास सोडत म्हणाल्या. मनीषा म्हणाली, राहुल आणि त्याच्या वडिलांमध्ये एवढं अंतर का होतं? त्या दोघी बोलत होत्या तेवढ्यात शेजारची आजी सासू आली. ती गावातली सगळ्यात वृद्ध महिला होती.
येताना तिनं मनीषाचं बोलणं ऐकलं होतं. अगं तुझी काकू काय सांगणार, मीच सांगते, ऐक, असं म्हणत त्या ओट्यावर बसल्या आणि आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत त्या म्हणाल्या, का तिरस्कार करणार नाही राहुल आपल्या बापाचा? कारण जेव्हापासून त्याला कळत आहे तेव्हापासून त्यानं आपल्या आईला बापानं दिलेला त्रासच पाहिला आहे. कुसुमचा काय दोष होता? पहिल्या काळात न बघताच लग्न करून देत होते. तुमच्या घरचं खूप श्रीमंत आणि संस्कारी होते. इकडे राहुलचे आजोबा पण खानदानी जमीनदार होते. त्यांना 2 मुलं होती. मोठा मुलगा चंद्रकांत आणि छोटा मुलगा रमाकांत. दिसायला दोघंही सुंदर होते, जणू काही कामदेवच जणू. शेजारच्या गावातून मोठा मुलगा चंद्रकांतसाठी कुसुमचं स्थळ आलं. लग्नासाठी होकार दिला गेला. त्यावेळी चंद्रकांत मुंबईमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी करत होता. गावाच्या साधेपणापासून दूर असलेल्या शहराच्या चकाकीने त्याने स्वतःला झोकून दिलं होतं. आणि असाच जेव्हा त्याला गावावरून बोलवलं गेलं आणि त्याच्या मर्जीविरुद्ध त्याला लग्न करावं लागलं, तेव्हा त्याला असं वाटलं की त्याचं आयुष्य, आता सगळं आयुष्य बर्बाद झालं. वडिलांच्या भीतीमुळे आणि संपत्तीमधून बेदखल करतील म्हणून त्याने चुपचाप लग्न करून घेतलं. परंतु लग्नानंतर जेव्हा नवरीला पाहिलं तेव्हा तो चकित झाला. अगदी लहान सावळ्या रंगाची एक 8वी पास मुलगी त्याच्यासमोर उभी होती. त्या काळात 8वीमध्ये बोर्ड असायचे, त्यामुळे ती तिच्या काळातील सुशिक्षित मुलगी होती. संस्कारीही होती, चांगल्या घरातील होती. त्या काळात लग्नासाठी हेच बघितलं जायचं. चंद्रकांतची इच्छा होती की त्याला त्याच्यासारखं शिकलेल्या आणि सुंदर मुलीशी लग्न करायचं होतं. परंतु आपलं स्वप्न तुटलेलं बघून तो रात्रीच कोणालाही न सांगता परत मुंबईला गेला. बिचारी कुसुम त्याची वाट पाहत पलंगावर एकटीच बसून राहिली. जेव्हा तो निघून गेला तेव्हापासून कित्येक वर्ष तो आलाच नाही. आणि त्या दरम्यानच्या काळात त्याच्या वडिलांनी त्याला खूप पत्र लिहिली. त्याच्या खूप विनवण्या केल्या, पण चंद्रकांत परत आला नाही. रमाकांतचं लग्न झालं. भावाच्या लग्नातही चंद्रकांत आला नव्हता. चंद्रकांतचे वडील जेव्हा कुसुमला बघायचे तेव्हा त्यांना खूप वाईट वाटायचं. कोणतीही तक्रार न करता कुसुम दिवसभर घरातली सगळी कामं करत होती. सासऱ्यांची सेवा करायची, बरोबर जाऊ आणि दिरांची पण. रमाकांत आपल्या वहिनीचा खूप आदर करायचा. आपल्या भावाच्या वागणुकीचा त्यालाही खूप त्रास होत होता, परंतु तो काहीही करू शकत नव्हता. एखाद्या दिवशी त्यानं काही मदत केली किंवा सहानुभूतीचं काही शब्द बोलले तर त्याची बायको त्याला टोमणे मारायची. कुसुम सगळं ऐकायची आणि तिला ते समजतही होतं. परंतु नशिबापुढे काय करणार? पतीने कुरूप म्हणून नाकारल्यानंतर ती नेहमी पूर्ण पदर झाकून पाकून राहायची, काहीच बोलायची नाही. आनंदाप्रमाणे तिच्या आयुष्यातून शब्दही कायम गायब झाले होते. काही विचारल्यानंतर त्याचं उत्तर ती फक्त मान हलवून हो किंवा नाही मध्ये देत होती. चंद्रकांतचे वडील हे सगळं बघून मनातल्या मनात स्वतःला दोष देऊन दुःखी होत होते. आणि यामुळेच एक दिवस त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. चंद्रकांतला मुंबईला बातमी पोहोचवली. त्याचबरोबर गावातील काही लोकांना त्याला आणण्यासाठीही पाठवलं होतं, कारण वडिलांचे अंत्यसंस्कार करायचे होते. नाईलाजानं चंद्रकांतला काही दिवस गावात राहावं लागलं. क्रिया कर्म झाल्यानंतर छोट्या भावानं त्याला काही दिवस गावात राहण्याचा आग्रह केला, जेणेकरून दोन्ही भावांना जमीन व मालमत्तेची माहिती मिळावी. चंद्रकांत थांबला. शेवटी त्याला मालमत्तेचा लालच होता. त्याचवेळी चंद्रकांतची वहिनी आणि काही महिला त्याला पकडून कुसुमच्या खोलीत जबरदस्तीने बंद करायच्या आणि बाहेरून कुलूप लावायच्या. आणि सगळे मनातल्या मनात प्रार्थना करायच्या की या दोघांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होऊ दे आणि बिचाऱ्या कुसुमचं नशीब उजळू दे. पण हे सगळं किती दिवस चालणार होतं? एक दिवस चंद्रकांत मुंबईला परत गेला आणि काही महिन्यानंतर सगळ्यांना समजलं की कुसुम गरोदर आहे. सगळ्यांना खूप आनंद झाला की या बाळामुळे चंद्रकांत आपल्या पत्नीला स्वीकारेल. परंतु कुसुमला माहीत होतं की हे काही प्रेम नव्हतं,
फक्त एक शारीरिक गरज जी चंद्रकांतला त्याच्या पत्नीसोबत पूर्ण करायची होती. गरोदरपणात पण ती बिचारी सगळी कामं करत होती आणि तिची धाकटी जाऊ हुकूम गाजवत होती. रमाकांतचे आपल्या पत्नीसमोर काहीच चालत नव्हतं. असं नाही की कुसुमच्या माहेरच्या लोकांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. ते खूप वेळा कुसुमला घ्यायलाही आले होते, परंतु कुसुम माहेरी गेली नाही. तिनं त्यांना एका शब्दात सांगितलं होतं की जे माझ्या नशिबात होतं ते मला मिळालं. यामध्ये कोणाचाही काही दोष नाही. तुम्ही सगळ्यांनी तर माझ्या सुखासाठीच माझं लग्न लावून दिलं होतं. मी इथून कुठे जाणार नाही. मला नाही चालणार की माझ्यामुळं माझ्या आईवडिलांची आणि भावांची मान खाली जाईल. देवानं तिच्यावर थोडी दया केली. तिनं एका गोऱ्यापान सुंदर मुलाला जन्म दिला. आता तिला जगण्याचा आधार मिळाला होता. परंतु तिची जाऊ तिच्यावर जळू लागली. तिनं खूप वेळा लोकांसमोर तिला टोमणे पण दिले. काय माहीत हा मुलगा भाऊजींचा आहे की माझ्या नवऱ्याचा. कुसुमला खूप राग येत होता. पण बिचारी काय करणार होती. फक्त देवाजवळ जाऊन आपले अश्रू गाळत होती. बाळंतपण झाल्यावर लगेचच ती पहिल्यासारखं घरकाम सांभाळू लागली. एका बाजूला मुलाला सांभाळायची आणि दुसरीकडे घरातली कामं करायची. रमाकांतनं खूप वेळा आपल्या वहिनीला मदत व्हावी म्हणून कामवाली बाई ठेवली, परंतु त्याच्या पत्नीनं एकाही बाईला टिकून दिलं नाही. स्वतःला घराची मालकीण समजत होती. कुसुमला रोज तिच्या छोट्या जावेकडून अपमानित व्हावं लागत होतं. परंतु तिच्या जगण्याच्या आता एकच कारण होतं आणि ते म्हणजे तिचा मुलगा राहुल. त्याच्यामुळे ती आपली सगळी दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होती. प्रसूतीनंतर कोणत्याही प्रकारची सेवा आणि चांगलं जेवण न मिळाल्यानं तसेच वैद्यकीय मदत न मिळाल्यानं कुसुम आजारी पडू लागली. शेवटी तिचे होतंच तरी कोण की जे तिची काळजी घेईल. सासरे होते ते पण आता या जगातून गेले होते. हा पण गावातले लोक आणि जेवढ्या पण चुलत सासू होत्या त्या सगळ्यांना तिचं खूप कौतुक होतं. कुसुमने विचार केला होता की मुलाच्या आधारानं आयुष्य निघून जाईल, पण नशिबाला तेही मान्य नव्हतं. चंद्रकांतला आपलं बातमी पोहोचली होती की कुसुमला मुलगा झाला आहे आणि तो त्याच्यासारखाच गोरा, सुंदर आणि निरोगी होता. तो कुसुम चारित्र्यहीन असल्याचा आरोप करू शकला नाही, कारण सर्व गावकरी साक्षीदार आहेत की तो 10 दिवस कुसुमच्या खोलीत राहिला होता आणि तिच्याशी त्याचे संबंध होते. इकडे मुंबईमध्ये शेजारच्या लग्न झालेल्या बाईसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. त्या बाईच्या जाळ्यात तो एवढा फसला होता की तिच्या संपूर्ण घराचा खर्च तोच चालवत होता आणि त्याच्या घराची पण मालकीण तीच होती. त्या दोघांच्या संबंधांची चर्चा सगळीकडे होत होती. गावाच्या लोकांना पण ती गोष्ट माहीत होती आणि कुसुमला पण ही गोष्ट चांगलीच माहीत होती. पण जेव्हा त्याला मुलगा झाला हे त्याला समजलं, तेव्हा त्यांनी विचार केला की जर तो पण गावात राहिला तर तोही गावंढळ होईल. त्यानं काही दिवस वाट पाहिली आणि 4 वर्षानंतर तो अचानक गावाला आला. गावातल्या सगळ्या लोकांनी आणि त्याच्या छोट्या भावानं त्याचं छान स्वागत केलं आणि सगळ्यांना वाटलं की आता तो कुसुमला स्वीकारेल. परंतु काय दुर्भाग्य, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानं आपल्या मुलाला घेतलं आणि सगळ्यांना सांगितलं की मी याला घेऊन मुंबईला जात आहे. कुसुमवर खूप मोठं संकट आलं. जे मूल तिच्या जीवनाचा आधार होतं त्याच्यापासून दूर राहण्याच्या कल्पनेनंच तिला मरण यातना येत होत्या. चंद्रकांतनं कोणाचंही ऐकलं नाही. तो मुलाला घेऊन अखेर निघून गेला. जे मूल त्याला ओळखतही नव्हतं त्या मुलाचा बाप म्हणून तो आला होता आणि त्याला घेऊन गेला. कितीतरी दिवस कुसुम बिना अन्न पाण्याची खोलीमध्ये रडत राहिली. इकडे मुलाने काही दिवस रात्र नंतर हळूहळू तो आपल्या आईला विसरायला लागला. चंद्रकांतने त्याच्या शेजारची बाईचं मुलाची आई आहे असं सांगितलं. अशा प्रकारे 7 वर्ष उलटून गेली आणि या 7 वर्षात बिचारी कुसुम प्रत्येक क्षणाक्षणाला मुलासाठी रडत होती. त्या काळी घराघरांमध्ये फोनही नसायचे. फक्त लोक एक पोस्टपत्र किंवा तार याची वाट पाहत बसायचे. कुसुमच्या मनाच्या या अवस्थेमुळे तिच्या शरीरावर परिणाम झाला आणि एक दिवस समजलं
की तिला कॅन्सर झाला आहे. त्या दिवशी गावामध्ये कोणाच्याही घरात चूल पेटली नाही. कुसुमच्या ज्या चुलत सासू होत्या त्या सगळ्या खूप रडल्या, पण त्यांच्या रडण्यानं काही कुसुमचं भाग्य बदलणार नव्हतं. तिच्या माहेरी ही बातमी सांगितली गेली. तिचे सगळे भाऊ आणि आई वडील आले. सगळे खूप दुःखी होते. एवढ्या वर्षांनी आपली मुलगी कुसुम, हिला बघून कुसुमची आई तर चक्कर येऊन खालीच पडली. 5 भावांची एकुलती एक बहीण होती. सगळ्यांनी तिला खूप लाडाकोडात वाढवलं होतं. सगळे कुसुमला आपल्यासोबत घेऊन जायचे म्हणत होते, परंतु तिने अगदी स्पष्ट शब्दात नकार दिला होता आणि म्हणाली, सोडून दिलेली बायको म्हणून मला माझ्या सासरहून माहेरी जायचं नाही. मला माझ्या सासरहूनच सौभाग्यवती म्हणून मरण हवं आहे. जर तुम्हाला माझ्यावर काही उपकार करायचेच असतील तर फक्त मला एकदा माझी आणि माझ्या मुलाची भेट घालून द्या. फक्त एवढीच विनंती आहे. आणि बिचारी माहेरची लोक मोकळ्या हातानं परत गेली. इकडे तिच्या जावेला तिच्या आजाराची माहिती मिळाल्यावर तिनं घाईघाईनं थोडं लांबच्या जमिनीवर घर बांधून घेतलं आणि तिथे राहायला गेली. एवढ्या मोठ्या वाड्यात बिचारी सुमन एकटी आजारानं ती तडफडत होती. रमाकांतनं आपल्या मोठ्या भावाला आपल्या वहिनीच्या आजाराबद्दल सांगितलं आणि तिची इच्छा आहे की तिला तिच्या मुलाला एकदा भेटायचं आहे ते पण सांगितलं. दगडाच्या काळजाचा चंद्रकांत त्याला काही घाम फुटला नाही. तो आपल्या छोट्या भावाला म्हणाला, मी तिकडचा काही हिशोब मागतो का तुला? तुम्ही सगळे आहात ना तिचे आता उपचार करायला, करा की उपचार. त्यावर रमाकांत आपल्या भावाला म्हणाला, तुला हिशोब मागायची काय गरज आहे? जे पण उत्पन्न निघतं त्यातलं अर्ध मी तुला पाठवून देतो आणि तू एवढा निर्दयी होऊ नकोस. एकदा ये आणि वहिनी आणि राहुलची भेट होऊ दे आणि तू पण भेट, म्हणजे ती सुखानं आपले प्राण सोडेल. परंतु रमाकांतच्या या बोलण्याचा चंद्रकांतवर काहीही फरक पडला नाही. शेजारच्या घरातली म्हातारी काकू कुसुमसोबत सावलीसारखी राहत होती. तिला वेळेवर औषधही देत होती, जबरदस्तीने खायला प्यायला देत होती आणि तिचं मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत होती आणि चंद्रकांतला खूप दोष देत होती. एक दिवस डॉक्टरने सांगितलं की कुसुमची अवस्था खूप गंभीर आहे. त्याच्यानंतर सगळे गावातले लोक आणि नातेवाईक यांचा संयमच सुटला. तिचे भाऊ आणि गावातली काही प्रतिष्ठित माणसं रमाकांतला सोबत घेऊन अखेर मुंबईला पोहोचली. त्यावेळेस चंद्रकांत घरी नव्हता. जेव्हा त्याच्या घराचा दरवाजा वाजवला तेव्हा त्याच्या शेजारच्या बाईनं तो दरवाजा उघडला. तिनं त्यांना घरात बोलवलं आणि चहा नाश्ता दिला. तिच्या भावानं आणि रमाकांतनं ते सगळं रागानं फेकलं आणि म्हणाले की चंद्रकांत आणि राहुल कुठे आहे? तेवढ्यात राहुल खोलीमधून बाहेर आला. त्याला हे सगळं काय चाललंय हे काहीच समजत नव्हतं. तो या सगळ्यांना ओळखत पण नव्हता. तो त्या बाईला म्हणाला, आई, हे कोण लोक आहेत आणि तुझ्यावर का रागवत आहेत? हे ऐकून रमाकांतनं राहुलला स्वतःकडं ओढलं आणि जोरात बोलला, ही बाई तुझी आई नाही, ही ती बाई आहे जिने तुझ्या आईचे सगळे सुख आनंद हिरावून घेतलं. ती बाई राहुलला म्हणाली, तू तुझ्या खोलीत जा. तेवढ्यात रमाकांत म्हणाला, हा कुठेही जाणार नाही. आता हा आमच्यासोबत गावी येणार. चंद्रकांत आल्यावर त्याला सांग. असं म्हणून ते रागाने बाहेर आले. कुसुमचा भाऊ त्या बाईला म्हणाला, चंद्रकांतला सांगा की आता आम्ही त्याला सोडणार नाही. त्याला कायद्याने धडा शिकवू. सगळे समाजातले आणि कुटुंबातले लोक आमच्या बाजूने आहेत. सांग त्याला, असं म्हणून ते निघाले. राहुलला तर काहीच माहीत नव्हतं. त्याला आजपर्यंत माहीतच नव्हतं की त्याची आई दुसरीच कोणीतरी आहे. त्यानं तर आतापर्यंत आईच्या जागेवर त्या बाईलाच पाहिलं होतं. त्याला घेऊन सगळे गावातले आले. कुसुमला त्याला पाहून जीवात जीव आला. जेव्हा रमाकांत काकांनी राहुलला त्याच्या आईसमोर नेऊन उभं केलं आणि म्हणाला, बघ, ही तुझी आई आहे. काय अवस्था आहे आता तिची. तुझ्या बापानं तुझ्या आईची ही अवस्था केली. राहुल स्तब्ध उभा राहून त्या हाडांच्या सांगाड्याकडे बघत राहिला, ज्याला सगळं त्याची आई म्हणत होती. तो आता 12 वर्षाचा झाला होता. त्याला हळूहळू सगळ्या गोष्टी समजू लागल्या. गावातील सर्व लोक, नातेवाईक
काकू, आजी, काका, मामा यांच्या तोंडून आईची अवस्था आणि वडिलांचं कारनामे ऐकून त्याचा संताप झाला. कुसुम आपल्या मुलाला मिठीत घेऊन रडू लागली. आज बहुतेक देवाला पण तिच्यासोबत रडायची इच्छा झाली होती. चारी बाजूने आभाळ भरून आलं. हळूहळू अंधार पडू लागला आणि विजांसह मुसळधार पाऊस पडू लागला. असं वाटत होतं की जणू काही सर्वनाशच होणार होता. अशातच बिचारी कुसुम राहुलला रात्रभर आपल्या कुशीत घेऊन रडत होती. सकाळपर्यंत चंद्रकांत आला होता. आल्यावर रागातच होता. परंतु यावेळेस गावातील लोकांच्या समोर त्याचं काहीही चाललं नाही. सगळ्यांनी मिळून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. रमाकांत आपल्या भावाला म्हणाला, दादा, वहिनीकडे आता फक्त 2-4 दिवसच आहेत. त्यामुळे तू आणि राहुल 2-4 दिवस इथेच थांब. वहिनीची इच्छा आहे की तिच्या चितेला अग्नी राहुलनेच द्यावी. यावर चंद्रकांत ओरडतच म्हणाला, कायदेशीर कारवाईची धमकी कोणाला देतोस रमाकांत? मी एका मिनिटात हे सिद्ध करून दाखवेल की ही आजारी आणि वेडी बाई माझ्या मुलाला सांभाळण्यासाठी सक्षम नाही. दिवसभर सगळी लोक चंद्रकांतला समजवण्याचा खूप प्रयत्न करत होती, परंतु त्याने कोणाचंही ऐकलं नाही. राहुलचा हात पकडून त्याला ओरडत तो घेऊन जाऊ लागला. राहुल रडत म्हणाला, बाबा, आता आई या जगात राहणार नाही. मला तिच्या शेवटच्या क्षणी तरी तिच्यासोबत राहू द्या. परंतु तरीही त्यानं काहीही ऐकलं नाही आणि त्या भयंकर वादळी वातावरणात चंद्रकांत जबरदस्तीने आपल्या मुलाला घेऊन निघून गेला. बिचारी कुसुम रडतच राहिली. ती आपल्या मुलाचा हात पकडून खूप लांबपर्यंत फरफटत गेली होती. राहुलचा हात पकडून रडत त्याला म्हणाली, बाळा, माझ्या चितेला अग्नी दे आणि त्यानंतरच जा. परंतु चंद्रकांत राहुलचा हात ओढून त्याला घेऊन गेला. ती रात्र एवढी भयंकर होती की वाटतच नव्हतं की सकाळ होऊ शकेल. कुसुमला कॅन्सर शेवटच्या टप्प्यावर होता. तिच्यावर एवढ्या मानसिक वेदना झाल्या की ती रात्रभर वेदनेनं रडत होती. म्हाताऱ्या काकू औषधांवर औषधे देत होत्या आणि गरम पाण्याने शेकतही होत्या. तिला श्वास जड झाला होता. तशातच तिने काकूंचा हात पकडला आणि रडतच म्हणाली, माझ्या मुलाकडूनच माझ्या चितेला अग्नी द्या काकू, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती लागेल. असं म्हणून पहाट होईपर्यंत तिने अखेर आपला जीव सोडला. सगळे रडत होते. कुणी म्हणत होती की चला, हिला या त्रासातून मुक्ती मिळाली. लगेच भाड्याची गाडी करून गावातली मोठी लोक राहुलला आणण्यासाठी मुंबईला गेले आणि कुसुमच्या मृत्यूची बातमी सांगितली. राहुलला सोबत यायला सांगितलं, परंतु चंद्रकांतनं राहुलला येऊ दिलं नाही. तो म्हणाला, 4 दिवस राहुलच्या परीक्षा आहेत. परीक्षा संपल्यावर आम्ही दोघं गावाला येऊ. तोपर्यंत रमाकांत तिकडे सगळं सांभाळून घेईल. तुम्ही सगळे जाऊ शकता. असं म्हणून त्यांनी आपल्या दरवाजा बंद केला. राहुल रडतच राहिला. आपल्या वडिलांसमोर त्याचं काहीच चालत नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोरून ते दृश्य जातच नव्हतं की कशी त्याची आई रडत होती. त्याचा हात पकडून दूरपर्यंत फरफटत आली होती आणि रडत तिच्या चितेला अग्नी दे असंही म्हणत होती. 7 दिवसानंतर चंद्रकांत मुलाला घेऊन गावाला आला. तोपर्यंत सगळं क्रियाकर्म संपायला आले होते. हळूहळू काही काळानंतर राहुल आपल्या पुढच्या शिक्षणासाठी बँगलोरला गेला आणि तिथेच त्याने लग्न केलं. इकडे जेव्हा चंद्रकांतकडे असलेले पैसे संपले, नोकरी गेली, तेव्हा त्या ठेवलेल्या बाईनं पण त्याची साथ सोडली. त्याच्याशी असलेलं नातं तोडलं. मुलगा त्याच्याशी बोलत पण नव्हता. शेवटी तो गावाला निघून आला. परंतु सगळे नातेवाईक आणि गावातली लोक त्याच्यापासून दूरच राहत होती. त्याच्याशी कुणीही बोलत पण नव्हतं. रमाकांत दादाचा छोटा भाऊ होता, त्यामुळे लोकांच्या लाजेखातर तो कधीकधी त्याला त्याची हालहवा विचारत असायचा. काही दिवस चंद्रकांत असं ऐटीत राहिला, पण जसं काही त्याला गावातली लोक आणि नातेवाईक त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. तो आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये आला होता. शेतीवाडी तर सगळं रमाकांत सांभाळत होता, त्यामुळे त्या कामाशी त्याला काहीही देणं घेणं नव्हतं. त्याचं स्वतःचं काम तो स्वतः करत होता. अशा प्रकारे काही काळानं त्याचं शरीर कमजोर होऊ लागलं. आपल्या मुलाला जेव्हा तो फोन लावायचा तेव्हा तो फोन उचलत नसायचा. त्या दिवशी त्याला खूप दुःख झालं.
जेव्हा त्याला समजलं की त्याच्या मुलानं त्याला न सांगता लग्न केलं होतं. काही दिवसानंतर त्याला समजलं की त्याला नातू पण झाला आहे. त्यानं आपल्या मुलाला पत्र लिहिलं, फोन लावले, परंतु कशाचंही उत्तर मिळालं नाही. शेवटी एक दिवस तो स्वतः पत्ता विचारत तो बँगलोरला अखेर पोहोचला. राहुलचं घर शोधायला त्याला खूप वेळ लागला. फोन नंबर आणि ऑफिसच्या पत्त्याच्या आधारावर त्यानं घराचा पत्ता शोधला आणि अखेर घरी पोहोचला. त्याच्या सुनेनं घराचा दरवाजा उघडला, पण ती त्याला ओळखत नव्हती. जेव्हा त्यानं स्वतःबद्दल सांगितलं तेव्हा ती त्याला आदरानं आतमध्ये घेऊन गेली. राहुल जेव्हा घरी परतला तेव्हा तो आपल्या वडिलांना पाहून आश्चर्यचकित झाला. तो त्याच्याशी काहीही बोलला नाही. शेवटी चंद्रकांतच आपल्या मुलाशी बोलला. एवढी वर्ष झाली बाळा, नाही तू कधी माझ्याकडे येतोस ना माझ्याशी बोलतोस, आणि तू तुझ्या लग्नाबद्दल आणि बाळाबद्दल पण काहीच सांगितलं नाहीस. शेवटी तुझा सांभाळ करण्यात मी कुठेतरी कमी पडलो. आणि हे काय, तुझ्यासाठी कितीतरी सुंदर मुलींची लाईन लागली असती, पण तू हे अशा कशा मुलीशी लग्न केलं आहेस जी तुला अजिबात शोभत नाहीये. काय गरज होती अशा मुलीशी लग्न करण्याची? मग काय करायचं होतं बाबा? मी पण तुमच्यासारखं शेजारच्या एखाद्या बाईला ठेवायचं होतं का, जी सुंदर आहे? खूप कडू शब्दात त्यांनी आपल्या वडिलांना हे उत्तर दिलं. चंद्रकांत काहीच बोलला नाही. तो मान खाली घालून उभा राहिला. मी तुमच्यासारखा नाही बाबा. मी शरीराचा रंग नाही तर मनाची सुंदरता आणि गुण बघतो, आणि कदाचित तुम्ही जे माझ्या आईसोबत केलं त्याचे हे प्रायचित्त आहे. आणि तुम्ही कोणत्याही गैरसमजात राहू नका. माझी बायको माझ्यासाठी प्रेरणा आहे. मी माझ्या मर्जीनं तिच्याशी लग्न केलं आहे आणि माझी जीवनसाथी आहे. कधी चुकून पण तिचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका. आणि हां, मी मनीषाला काही सांगितलेलं नाही. तर तुम्हाला वाटत असेल की तुमची इज्जत जाऊ नये तर परत कधी माझ्या घरी येऊ नका आणि कधी मला संपर्क करण्याचा प्रयत्नही करू नका. आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही इथून निघून जा. असं बोलून एका दमात त्यानं आपलं सगळं बोलणं संपवलं. आणि तेवढ्यात मनीषा जेवणासाठी बोलवायला आली. जेवताना राहुल मनीषाला म्हणाला, बाबांच्या सामानाचं पॅकिंग कर आणि काही खाण्यापिण्याचं सामान पण भर. आज रात्रीच्या ट्रेननं बाबा परत जात आहेत. मनीषा म्हणाली, आज सकाळीच तर आले आहेत. अजून काही दिवस राहिले असते तर बरं झालं असतं. मी तुला जेवढं सांगितलं आहे तेवढं कर, असं म्हणून राहुल उठून आपल्या खोलीमध्ये निघून गेला. आणि बिचारा चंद्रकांत थोडा वेळ आपल्या नातवासोबत खेळत राहिला आणि अश्रू गाळत राहिला. तो समजून गेला की राहुल आपल्या आईसोबतच्या वागणुकीचा बदला घेत आहे. त्यानं येताना आपल्या सुनेचा फोन नंबर घेतला आणि गावाला आला. त्यानंतर जेव्हा कधी अस्वस्थ वाटायचं तेव्हा दुपारच्या वेळी जेव्हा राहुल ऑफिसला गेला असेल त्यावेळी तो आपल्या सुनेसोबत आणि नातवासोबत फोनवर बोलायचा. चंद्रकांतने स्वतःच्या हातानेच आपल्या आयुष्यातील सुख समाधान घालवलं होतं. दररोज संध्याकाळच्या वेळी रमाकांत आपल्या भावाला भेटायला येत असे आणि थोडा वेळ त्याच्यासोबत बसत असे. आपल्या भावाचा हाल बघून त्यालाही फार वाईट वाटत असायचं, परंतु तो काहीही करू शकत नव्हता. त्याने खूप वेळा कामवाल्या बाईला त्याच्या भावाच्या घरातलं काम करायला सांगितलं, परंतु कोणीही तिथे काम करायलाही तयार होत नव्हतं. त्याने आपल्या बायकोला पण सांगितलं की आपल्या घरी तर नोकरचाकर आहेत, कमीत कमी दादाला 2 वेळचं जेवण तरी पाठवत जा. परंतु त्याच्या पत्नीनं साफ नकार दिला. सगळा समाज आणि कुटुंबातल्या लोकांच्या उदासीनतेमुळे ते आतून तुटला होता. आता तो आजारी पडू लागला होता. अंथरूण पकडलं होतं. छोटा भाऊ जेव्हा यायला जमेल तेव्हा तशी देखभालही करत होता, कारण त्याचं घर पण भावाच्या घरापासून दूर होतं. जेव्हा शेवटची वेळ आली तेव्हा त्यांनी खूप वेळा राहुलला फोन केला, परंतु राहुलचं उत्तर ऐकून ते पण गप्प बसायचे. कारण त्यांना आठवत होतं की जेव्हा कुसुम वहिनीची शेवटची वेळ होती तेव्हा त्या सगळ्यांनी आपल्या भावाला आणि राहुलला थांबवण्यासाठी किती विनवणी केली होती, परंतु ते थांबले नाहीत. आणि त्या रात्रीचं वहिनीचे प्राण सोडले आणि तिची शेवटची इच्छा पण पूर्ण होऊ शकली नाही की राहुलने तिच्या चितेला अग्नी द्यावा. आणि या कारणामुळं राहुल आपल्या वडिलांच्या चितेला अग्नी देण्यासाठी आला नाही. ही सगळी गोष्ट सांगत म्हाताऱ्या काकू रडू लागल्या.
रडत रडतच त्यांनी मनीषाला सांगितलं, त्या रात्री जेव्हा ती वेदनेनं तडफडत होती आणि रडत होती तेव्हा पूर्ण रात्रभर मीच तिच्यासोबत होते. तिच्याऐवजी मला मरण यायला पाहिजे होतं. खूप दुःख सहन केलं माझ्या सुनेनं. तिच्यासोबत कोणीही तिचं जवळचं हक्काचं असं नव्हतं, असं म्हणून म्हाताऱ्या काकू अजूनच रडू लागल्या. मनीषाने खूप मुश्किलीने त्यांना पाणी देऊन शांत केलं. ती स्वतः पण रडत होती. मनीषाला विश्वासच बसत नव्हता की तिच्या सासऱ्यांचे हे पण एक रूप होतं. तिला खूप रडायला येत होतं. ती काकूंना म्हणाली, तुम्ही पण एक बाई आहात काकू. तुम्ही त्या दुःखी बाईवर एवढे अत्याचार का केले आणि एवढे घाणेरडे आरोप का लावले? तुम्हाला त्यांची थोडी पण दया नाही आली का? काकूने आपली मान खाली घातली. आपल्या म्हाताऱ्या चुलत सासूसमोर खोटंही बोलू शकत नव्हती. त्या रात्री मनीषाचा डोळा लागलाच नाही. कारण आणि सकाळ झाली की तिने आपला मुलगा आरुष त्याला घेऊन परत माघारी बँगलोरला निघाली. घरी पोचल्यावर ती घरी देखील खूप रडली आणि राहुलला बोलली, राहुल, मला माफ कर. मला माहीत नव्हतं की सासूबाईंसोबत इतकं काही दुःखद घडलं आहे. किती हाल अपेष्टा त्यांनी सहन केल्या आणि या सर्व प्रकाराला सासरेबुवा जबाबदार होते. मला याची पुसटशीही कल्पना देखील नव्हती आणि उगाच तुझ्याबद्दल मनामध्ये चुकीचा समज निर्माण केला. मला माफ कर राहुल. मला खरंच काहीच माहीत नव्हतं. परंतु मला अभिमान वाटतो तुझ्या विचारांवर, तुझ्या वागण्यावर, तुझ्यामध्ये असणाऱ्या संयमावर. राहुलने मनीषाला जवळ घेत तिला दिलासा देऊ लागला. आता त्याच्या मनावरून ओझं उतरल्यासारखं त्याला वाटत होतं. कुठेतरी त्याच्या मनाला शांती मिळाली होती. त्या दोघांनी जाऊन कपाटामधून आईचा फोटो काढला आणि तो भिंतीवर लावून फोटोला हार, फुलं घातली, दिवा लावला. फोटोमध्ये हसणारी कुसुम जणू काही त्या दोघांना आशीर्वादच देत होती. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, राहुलने जे केलं ते योग्य होतं की अयोग्य कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअरसुद्धा नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.